रबाळे गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 5 आरोपी अटकेत. भिवंडीतील जमीन वादातून हल्ल्याचा संशय. नवी मुंबईतील रबाळे हद्दीत 6 एप्रिल 2026 रोजी संदीप गवस आणि अमित मोर्ये यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेने 5 आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्यात जखमी झालेले अमित मोर्ये यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिवंडीतील जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पकडले आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाद्वारे तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. गोळीबारासाठी वापरलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सापळा रचून राहुल सहाणीसह इतर आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून आणि पैशांच्या व्यवहारातून हल्ला झाल्याचे समोर आले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. हा अमित मोर्ये जो होता आणि यांनी 1 वर्षापूर्वी यातील जो आरोपी आहे त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात RTI केलेला होता आणि त्याचं ते बांधकाम निष्कासन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर यातला जो संदीप गवस आहे याच्यासोबत पण यातला दुसरा एक आरोपी आहे, त्याचं वैयक्तिक भांडण होतं. त्या दोघांच्या भांडणातून या दोघांनी मिळून हा जो आहे ही सुपारी दिलेली होती. प्राथमिक माहिती याच्यामध्ये अशीच आहे की हे दोघंही जे यातले विक्टिम्स आहे यांच्या संदर्भात यातले जे 2 आरोपी आहे विशाल महाडिक आणि दुसरा गुरफान खान यांचं व्यावसायिक कारणावरनं आणि RTIच्या कारणावरनं वैयक्तिक भांडण होतं. त्याच्यातून त्यांनी इतर 3 लोकांना सुपारी देऊन हा कट रचलेला होता. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.